सावकाश जा आणि सावकाश या. गाडी हळू चालवा. बाय कर ना तू. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे चांगलेच असाल. आज आम्ही चाललेलो आहे अहिल्यानगरला विराजला आणायला. विराज तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल. मागच्या ब्लॉग मध्ये जो छोटा मुलगा होता आमसोबत, त्याचं नाव आहे विराज. माझ्या लग्नामुळे तो काही मामाच्याकडे उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये गेला नव्हता. आता माझ्या लग्नाचं सगळं उरकल्यानंतर 15 दिवसांनी तो मामाकडे गेला. त्याचं मामाचं गाव आहे इथून 220 किलोमीटर लांब आहे. अहिल्यानगर मध्ये आम्ही त्याला आणायला चाललेलो आहे आज. ओमजित, मी, सतीश. तिकडून येताना विराज, मामी आणि सोनूला घेऊन जायचंय तिघांना. आम्ही 7 वाजता जायचं होतं आम्हाला. आता 8 वाजले. आम्ही दोघं रोंदाच्या घरी सकाळी 7 वाजता घेऊन बसलेलो. हे नाही 8 वाजले त्याला उरकायला. त्याच्यामुळे आता आम्ही निघालेले. किती किलोमीटर आहे? इथनं 220 आहे. 220 किलोमीटर निघायलाच आम्हाला 8 वाजलेले. ट्रॅफिक जर नाही लागली तर 12 वाजेपर्यंत पोहोचू तिथं. नाश्ता करायला थांबलेलो आम्ही. नाश्ता केला म्हणजे कसं डायरेक्ट कंटिन्यू जायला. खाऊन ठेवून होतं मस्तपैकी. तिथं नाश्ता करायला आली आहे. नाश्ता वगैरे झालाय. आता आम्ही आता निघालोय आणि डायरेक्ट नॉन स्टॉप. सतीशला तर लय काय झाली जायची लवकर. काय माहित कुठं जायची नक्की त्याला. सुप्यामध्ये आलेलो आम्ही. सकाळ सकाळ रोड सगळा मोकळा होता आणि पाऊस पण नाही, काय नाही, एकदम नॉर्मल वातावरण आहे सगळं. बरंच अंतर कव्हर झालेलं आहे आमचं. ड्रायव्हर पण एक नंबर आहे. आपली मराठी गाणी लावून नाही का डीजेची, तनका नॉन स्टॉप डायरेक्ट इकडून स्कूटीवर इकडून ओव्हरटेक करतोय. इकडे दाखव बरं कॅमेरा. गेला होता तुम्हाला गेला माग इकडून या साईडने ओव्हरटेक करतोय. आता कोणत्या सुप्यामध्ये ना आपण परत लांब आलेलो आहे. ड्रायव्हर थोडासा कटाळ्यावरती आलेला आहे. झोप येतोय म्हणतोय. पाणी पिते ना त्याला. कोल्ड्रिंक पाहिजे, एनर्जी ड्रिंक. पुढे गेलो एक स्टॉप घेऊ. म्हणजे दादा आपल्या कच्चा प्यायचा चहा नको पाहिलं म्हणजे ना. छान आहे पिला आधीपासून. एनर्जी ड्रिंक घ्यायला थांबलेलो आहे आम्ही. काय भेटतंय येईल तर काय भेटलं नाही. इथं आलो. इथं बघू काय भेटतंय. घेऊन तुला कोणती घ्यायची मोठी सध्या आपल्याला काय चिप्स लागते ना हे पण नाही मी नाही पिणार. फ्लेवर तिखट घे एक टोमॅटो. म्हणजे दादा कॅडबरी घेते. आता कोणाला द्यायची कॅडबरी काय माहित नाही. म्हणजे कॅडबरी कोणाला द्यायची? म्हणजे दादा कॅडबरी कोणाला द्यायची? ओमजी दादा आता कॅडबरी घेऊन आलाय. आता कॅडबरी कोणाला द्यायची काय माहित. तुमची दादा अरे आपल्या आपण घेऊन काय आपलं कोण देणार कॅडबरी? आम्हाला पण द्या. आपलं नशीब एवढं भारी कोण आपल्या कॅडबरी द्यायला. मला ते भेटलं बाबा नल्ले कॅडबरी. आमच्या नशिबात नाही ना बाबा. आम्हाला आमची घेऊन खायला लागतात. व्लॉग कोण बघत असेल तर ओमजी दादाला पण कॅडबरी देणार आहे एखादी शोधा. तुला चढतो आम्ही काय फोटोग्राफर घ्या. तुला चारतो बाबा घे. नको क्षेत्र. आता आम्ही श्री क्षेत्र मच्छिंद्र कानिपनाथ चाललेलो आहे आणि आता आम्ही तिकडे गेलो. वर रस्त्याला मच्छिंद्रनाथ गडावर दर्शन करून आता आम्ही इकडे आलेलो खाली मडीला. तर वर चाललेलो आहे मंदिरात. आम्ही आता दर्शनासाठी थांबलो आहे आणि बघू शकता काही एवढी जास्त लाईन नाहीये. थोडीच लाईन आहे. 2 मिनिटात होऊन जाईल. रोहन दांती आम्हाला मामाची न्यायला आलेली आहे. माझ्या मामाचं घर आहे इकडं. आता आम्ही चाललेलो आहे मोसंबीची बाग बघायला. हे कुत्रे इथं झाड आहे काही
आंब्याची, त्याची पेरूची वगैरे. आणि इथं बाग आहे मोसंबीची. इकडं फणसाचं झाड आहे आणि हे ऍपलचं आहे. इथं खूप चिखल आहे आता, त्याच्यामुळे चप्पल सगळ्या खाली गाडता येते. पाऊस झाला काल, वारं सुटले. झाड नाही, एक झाड पडले तिकडचं लिंबाचं. मोसंबी. आता हे नाही का मामाच्या गाईचं वासरू आहे, बैल आहे. थांब तुम्हाला एक दाखवतो. आज शेळीने 2 बाळ दिलेली आहे. ती बाळ हे 2 आहे. अजून उभं पण राहता येत नाहीये. आणि इकडं एक आहे, हे परवा दिवशी झालेलं आहे. इथं आता सोनू उचलून दाखव. सोनू हे काय इथं जेवण झालेलं आहे आमचं. निघालो आता इकडे. मगाशी आपण ते व्हिडिओ बघितलं की काहीतरी पेरते म्हटलं, ते इकडे सरकी पेरतात. सरकी म्हणजे कापूस. आता आपल्याकडे पाणी असते, इकडे काही पाणी नसते, कारण पाऊस वगैरे जास्त असते. त्यामुळं सगळीकडे सरकीच लावतात. जवळजवळ 80% जण सगळे कापूस लावतात ते. आणि काही जागी संत्रीच्या बागा वगैरे असतात. विराजच्या मामाची तर पूर्ण सरकी आहे सगळी. आणि संत्रीची बाग आहे छोटीशी जास्त नाही, जास्तीत जास्त सरकीच लावलेली जास्त. हा शाळेला बाय. दादा आम्हाला मामाची न्यायला आलता. आता आम्ही चाललेलो आहे. उद्यापासून मी पण तुम्हाला रोंदाच्या नवीन ब्लॉग मध्ये भेटेल. तुम्ही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी करून घ्या. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय.